प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोनवणे सर स्वागत करतोय आपले या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर आपण आज या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये इयत्ता 10वी इंग्लिश पाठ्यपुस्तकातील 2.3 मधील द ट्विन्स ही पोयम कविता पाहणार आहोत. तर युनिट 2.3 द ट्विन्स ही कविता 18व्या शतकातील लंडन येथील एका प्रसिद्ध कवींनी म्हणजे हेनरी सॅमब्रूक ली यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये हेनरी सॅमब्रूक ली यांनी दोन जुळ्या भावंडांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग विनोदी स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. या कवितेचा पहिला स्टांजा जसं की आपण या ठिकाणी पाहताय, इन फॉर्म्स अँड फीचर, फेस अँड लिम्ब, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. तर या ठिकाणी आलेले अर्थ सुरुवातीला पाहूया आपण. फॉर्म अँड फीचर. तर फॉर्म अँड फीचर याचा अर्थ ग्लोसरीमध्ये दिलेला आहे. स्ट्रक्चर अँड ॲपिअरन्स, रूप, चेहरापट्टी, शरीराची ठेवण असा अर्थ होईल याचा. फेस म्हणजे चेहरा हे तुम्हाला माहीतच आहे. लिंब म्हणजे अवयव. ओके. आय ग्रीव म्हणजे वाढ होणे किंवा मोठा होणे. ग्रीव म्हणजे मोठा होणे. तर इन फॉर्म अँड फीचर, रूपाने, चेहरापट्टीने, शरीराची एक प्रकारची ठेवण आणि अवयवाने मी अगदी माझ्या भावाप्रमाणे मोठा होत गेलो. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. आता फोक्स म्हणजे आपल्या त्या ठिकाणी अवतीभोवतीचे लोक. टेकिंग याचा अर्थ होतो चुकीने. तर कवी म्हणतो की माझ्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ते चुकीने मला माझ्या भावाऐवजी घेऊन जायचे. अँड ईच फॉर वन अनदर, आणि त्याला माझ्याऐवजी घेऊन जायचे. इट पझल्ड ऑल अवर कीथ अँड किन. कीथ अँड किनचा अर्थ यांनी दिला आहे बघा, रिलेटिव्ज म्हणजे नातेवाईक. आमचे जे सर्व नातेवाईक जे आहेत ते आमच्या एकसारखी दिसण्यामुळे पझल्ड म्हणजे गोंधळात पडायचे. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. पिचचा याने अर्थ दिलेला आहे लिमिट, हाईट म्हणजे परिसीमा, मर्यादा. इट रीच्ड अ फिअरफुल पिच, आणि आमचे जे एकसारखेपणा दिसणे जे आहे, साम्य जे आहे ते एक भीतीदायक परिसीमेला जाऊन पोहोचले. रीच म्हणजे पोहोचले, रीच्ड म्हणजे जाऊन पोहोचले. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, एट नॉट अ साऊल न्यू व्हिच. आमच्या दोघांपैकी कोण जुळा म्हणून जन्माला आलेला आहे हे अजूनही आमच्या आत्म्याला समजले नाही किंवा कळाले नाही, असं या ठिकाणी तो कवी म्हणतो आहे. ठीक आहे. तर हा होता पहिला स्टांजा. या स्टांजामध्ये आलेले आपण काही शब्द पुन्हा बघू. फॉर्म अँड फीचर, रूप, शरीराची ठेवण, चेहरापट्टी, लिंब म्हणजे अवयव, ग्रो म्हणजे वाढणे, त्याचं हे पास्ट पार्टिसिपल आहे, भूतकाळी रूप आहे. ग्रीव वाढले. फोक्स म्हणजे या ठिकाणी आपल्या अवतीभोवतीचे लोक. टेकिंग या ठिकाणी मिस्टेकिंग म्हणजे चुकीने या अर्थाने शब्द आलेला आहे. पझल म्हणजे गोंधळणे, पझल्ड म्हणजे गोंधळात पडले. कीथ अँड किन
मित्र आणि नातेवाईक, फिअरफुल पिच, भीतीदायक परिसीमा, भीतीदायक मर्यादा असा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि साऊल म्हणजे आत्मा हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे. तर द ट्विन्स म्हणजे जुळी भावंडे अशी जी कविता आहे त्याचा पुढचा स्टांजा आपण बघू. तर पुढच्या स्टांजामध्ये बघा, वन डे टू मेक द मॅटर वर्स, एके दिवशी एक अत्यंत वाईट समस्या, एक गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, उद्भवलेली आहे. बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावे ठेवण्यापूर्वी, आम्हाला नावे देण्यापूर्वी, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, आम्हाला नर्सकडून म्हणजे परिचारिकेकडून न्हाऊ घातलं जात होतं, आंघोळ घातली जात होती. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आणि त्यावेळी आम्ही दोघेजण एकमेकांमध्ये मिसळून गेलो. अँड थस यू सी बाय फेट्स डिक्री, फेट म्हणजे नशीब आणि डिक्रीचा अर्थ यांनी ग्लोसरीमध्ये दिलेला आहे बघा, ऑर्डर. तर बघा, जसं की तुम्ही पाहताय की हे जे काय आहे ते आमच्या नशिबाची एक आज्ञाच असावी, ऑर रादर नर्स व्हीम, किंवा काहीसे त्या नर्सची, त्या परिचिकेची का असावी व्हीम. व्हीम म्हणजे काय, तर सडन चेंज ऑफ माइंड म्हणजे मनाची स्थिती अचानक बदलणे म्हणजे लहर किंवा हुक्की. हे जे काय आहे तर ते काय आहे, तर त्या परिचारिकेच्या काहीशे हुक्कीमुळे किंवा तिला आलेल्या लहरीमुळे हे झालेलं असावं. माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन्ड मी, माझा भाऊ जॉन जो आहे त्याला माझं नाव देण्यात आलं. अँड आय गॉट क्रिस्टन्ड हिम, आणि मला त्याचं नाव देण्यात आलं. तर क्रिसनचा अर्थ यांनी दिला आहे बघा. क्रिसन म्हणजे काय, नेम गिवन टू अ बेबी ॲट नेमिंग सेरेमनी, म्हणजे या क्रिसन या शब्दाचा असा अर्थ होतो नामकरण सोहळा किंवा नामकरण विधी. तर असा होता हा सेकंड स्टांजाचा अर्थ. या स्टांजामध्ये आलेले काही अवघड शब्द तर तुम्ही पाहताय. फेट्स डिक्री म्हणजे नशिबाची आज्ञा, रादर म्हणजे काहीसे, व्हीम म्हणजे हुक्की किंवा लहर, ख्रिसन म्हणजे नामकरण सोहळा, नामकरण विधी. ओके, तर असा होता या स्टांजाचा अर्थ. पुढे जाऊया, पुढचा स्टांजा आपण या ठिकाणी पाहू. धिस फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल. तर फॅटल हा जो शब्द आलेला आहे याचा अर्थ काय होतो बघा, यांनी दिलेला आहे, यांनी या ठिकाणी दिलेला आहे. फॅटलचा अर्थ हानिकारक, प्राणघातक असा होतो, हानिकारक किंवा प्राणघातक. लाइकनेस म्हणजे साम्य किंवा एकसारखेपणा. डॉग्ड चा अर्थ यांनी दिला आहे कंटिन्यूड टू फॉलो, म्हणजे त्या ठिकाणी कंटिन्यू म्हणजे पाठलाग करणे किंवा पिच्छा करणे. माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल, तर कवी म्हणतो या ठिकाणी माझी पावले शाळेत येईपर्यंत ही जी आमच्यामध्ये असणारा जो प्राणघातक एकसारखेपणा जो आहे तो त्याने पाठलाग केलेला आहे. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, तर फ्लॉगचा अर्थ यांनी दिला आहे बीटन अप. फ्लॉग्ड म्हणजे बीटन अप, तर बीटन अप म्हणजे चोप बसणे किंवा मार बसणे.
अँड आय ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, आणि मला नेहमी त्या ठिकाणी चोप बसायचा किंवा मला मार बसायचा. का ते पहा. फॉर जॉन टर्न आउट अ फूल, माझा भाऊ जॉन जो आहे तो काहीतरी मूर्खपणा करायचा, कोणाला तरी मूर्ख ठरवायचा, त्यामुळे त्याचा मार जो आहे तो आम्ही एकसारखे असल्यामुळं मला बसायचा, असं कवी म्हणतो. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू, माझ्या परिचयाचे जे कोणी आहेत त्यांना मी हा प्रश्न अगदी निष्फळपणे त्या ठिकाणी व्यर्थपणे त्यांना विचारायचो. तर या ठिकाणी बघा, क्वेश्चन म्हणजे प्रश्न माहीत आहे, फ्रुटलेसली म्हणजे निष्फळपणे, व्यर्थपणे, टू एव्हरीवन आय न्यू म्हणजे माझ्या परिचयाचे, माझ्या माहितीमध्ये जे जे कोणी आहेत त्यांना मी हा एक प्रश्न विचारायचो. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी, जर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केला असता. टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तुम्ही तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, असं तो कवी म्हणतो. व्हॉट वूड यू डू म्हणजे तुम्ही काय केलं असतं जर माझ्या जागी असतात तर. टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तुम्ही तुम्ही आहे हे सिद्ध करण्यासाठी. ठीक आहे. तर या स्टांजामध्ये आलेले अवघड शब्द, फॅटल म्हणजे त्या ठिकाणी हानिकारक, प्राणघातक, लायकलीनेस साम्य, एकसारखेपणा, डॉग्ड, डॉग्ड म्हणजे त्या ठिकाणी पाठलाग करणे किंवा पिच्छा करणे. डॉग्ड म्हणजे पाठलाग केला, पास्ट पार्टिसिपल झालेला आहे, भूतकाळ झालेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही अर्थ लिहिणं गरजेचं आहे. फ्लॉग्ड, फ्लॉग्डचा अर्थ दिला आहे बीटन अप, चोप बसला किंवा मारलं गेलं. फ्रुटलेसली निष्फळपणे. आणखीन टू प्रूव्ह, प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. ठीक आहे. तर आपण पुढच्या स्टांजाकडे जाऊया. तर या कवितेतील शेवटचा स्टांजा, आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड, टर्न द टाईड याचा अर्थ दिला आहे बाय त्या ग्लोसरीमध्ये, चेंज द सिच्युएशन, परिस्थिती बदलली असा अर्थ होतो. आवर क्लोज रिझेम्बलन्स, आम्ही दोघेजण इतके एकसारखे दिसत होतो किंवा आमचा जवळपासचा एकसारखेपणा जो आहे, तर त्या एकसारखेपणाने काय केले बघा, ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझं जे घरगुती जीवन जे आहे ते काय केलेलं आहे, टर्न द टाईड, पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. तर आमच्यामधला जो एकसारखेपणा, जो साम्य आहे, त्याने माझ्या घरगुती आयुष्यामध्ये बराचसा बदल घडवून आणलेला आहे. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड, कसे बसे, तर इंटेंडेड ब्राईड, ब्राईड म्हणजे नवविधू, नववधू, इंटेंडेड म्हणजे पूर्वनियोजित. कसे बसे, माझी जी पूर्वनियोजित वधू जी आहे, बिकेम माय ब्रदर्स वाईफ, ती माझ्या भावाची पत्नी बनली, असं तो या ठिकाणी अतिशयोक्ती करून कवी या ठिकाणी सांगतो आहे. ते दोघेही एकसारखेपणा असल्यामुळे त्या ठिकाणी बराचसा गोंधळ होत चाललेला आहे आणि त्या गोंधळाची एक चांगल्या प्रकारे अतिशयोक्ती या ठिकाणी कवीने मांडलेली आहे या ओळीमधून. ठीक आहे. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. ओके. इन फॅक्ट म्हणजे खरे पाहता, वस्तुस्थिती पाहता, इयर आफ्टर इयर वर्षानुवर्षे, द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन, ॲब्सर्ड म्हणजे हास्यास्पद, मिस्टेक्स म्हणजे चुका, आणि खरे पाहता वर्षानुवर्षे अशा एकसारख्या चुका ह्या होतच राहिल्या, हास्यास्पद चुका होतच राहिल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि अखेरीस, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम, जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा शेजारी आले. अँड बरीड द ब्रदर जॉन, आणि काय केलं,
त्यांनी माझ्या भावाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, बरीड बरीड म्हणजे पुरणे किंवा दफन करणे, तर माझ्या भावाचं त्या ठिकाणी दफन केलेलं आहे असे या ठिकाणी कवी म्हणतो. तर कवी हेनरी सॅमरुगली यांनी या कवितेमध्ये अशा प्रकारे त्यांचं एकसारखेपणा दिसण्याचं जे जुळे आहेत, त्यांच्या एकसारखेपणामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले वेगवेगळे प्रसंग अशा प्रकारे त्यांनी विनोदी स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असावी अशी मी अपेक्षा ठेवतो. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचे इंग्लिश वर्कशॉप आणि ॲप्रिशिएशन पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.